आज तुम्ही खूप अनइझी दिसताय मिसेस शास्त्री. एनी प्रॉब्लेम? माहित नाही डॉक्टर, पण जेव्हापासून मला ते नाव कळलंय तेव्हापासून खूप खूप अस्वस्थ वाटतंय, घुसमटल्यासारखं वाटतंय. आणि त्यात गेले काही दिवस घरातलं वातावरण सुद्धा खूप विचित्र झालंय. म्हणजे भांडणं? तुमच्यात आणि मिस्टर शास्त्रींमध्ये? नाही डॉक्टर, आमच्यात तसं काहीच नाही. आदिनाथच्या आत्या आल्यात आमच्या घरी आणि त्यांच्यात आणि पण याचा आणि बयोचा काय संबंध? बयो आलती म्हणून मी गेलो तो मावशीबाई. म्हणून काय सकाळी सकाळी पंचारती घेऊन ओवाळायला गेली होतीस? नाही, फक्त पाणी घेऊन गेलो. आणि इथे माझं दूध ओतून जाते त्याचं काय? का ते सुद्धा पाण्यासारखं वाहिलेलं चालतं तुला? चुकी झाली, माफी. हा, माफी मागितली की झालं. ते काय नाही, मी तुझे लाड करून माझ्या डोक्यावरती चढवून ठेवले तुला. ते काय नाही, हे बघ, पुन्हा जर का अशी चूक झालेली आढळली ना तर पाठीत चांगले 2 रट्टे घालणार आहे मी तुझ्या. भाईजी, काय झालं यमुना मावशी? का डाफरताय तिच्यावर? काय नाही, इथे दूध उतू जाते आणि ही आपली मोसार. गोदा, माझी बहन आली होती म्हणून मी गेलतो. हा, आता बडबड नको, कामाला लाग. हात चालव बरोबर. काय ग गोदा, तुझी बहीण बाहेरच्या बाहेरच निघून जाते? मी पाहिलंही नाहीये तिला कधी. मग चांगलं झालं की
इथे काय धर्मशाळा आहे कुणी आपलं निघून यावं? यमुना मावशी, आणि काय ग, तू कुठे गेली होतीस? महादेव तुला सारखा शोधत होता. अहो मी मागे बागेत होते. मागच्या वर्षी ब्रह्मकमळाचं रोप आणलं होतं ना, त्याला फूल आलंय. काय सांगतेस का? हो, काल रात्रीच फुललं होतं. म्हटलं कोमेजून जायच्या आत हळद कुंकू वाहून घेऊ, फार शुभ असतं ना. आणि सुनबाई, आता स्वतःचा चेहरा सुद्धा दाखव नवऱ्याला, म्हणजे त्याचा सुद्धा चेहरा अगदी ब्रह्मकमळासारखा फुलेल हो. ईश्वर, काहीतरीच काय यमुना मावशी, मी आलेच. लाजली सुनबाई. भाऊजी, तुम्ही कधी आलात? अरे वहिनी, मी तुमचीच वाट पाहत होतो. हे तुमचे हे तुम्हालाच शोधायला गेलेत. तुम्ही होतात कुठे? मी मागे बागेत होते. अहो मागच्या वर्षी मी ब्रह्मकमळाचं रोप आणून लावलं होतं. आज त्याला फूल आलंय. अरे वा. इफ आय एम नॉट मिस्टेकन, ब्रह्मकमळाला फूल आलेलं शुभ असतं. हो, म्हणूनच पूजा करत होते. तुम्ही बसा ना, मी बोलवते. एक मिनिट, तुम्ही आता कुठेही जाऊ नका, नाहीतर पुन्हा तुमची चुकामुक होईल. एकतर तुमचा हा वाडा इतका मोठा आहे की यात माणूस सहज हरवतो. मी तर रघुनाथ पंतांना सांगणारच आहे, तुम्ही तुमच्या वाड्यात या टोकापासून त्या टोकापर्यंत जाण्यासाठी एक आगगाडीच बसवून घ्या. बरं, महादेव येईलच, पण माझं तुमच्याकडेच काम होतं. माझ्याकडे? तुमची एक गोष्ट काढून नेली होती, ती परत करायची होती. माझी गोष्ट तुम्ही काढून नेली होती? प्रतिम, ही तुझी पार्वती महादेवा आता इथेच राहणार आहे, वर्षानुवर्ष अशीच. सुरेख, फारच सुरेख चित्र काढलंयस तू. चित्र नव्हे, छायाचित्र. तुम्हाला कसं वाटलं वहिनी? छान आहे. पण जिंकून घेतलंस कड्या. खूपच सुंदर तस्वीर आहे. जशी व्यक्ती असते तशी प्रतिमा येते. जिथे व्यक्तीच इतकी सुंदर आहे तिथे ते झालंच. खरं तर हे सौंदर्य पाहून एखाद्या चित्रकारानं आपली प्रतिभा पणाला लावून एखादं छानसं चित्र रेखाटावं, किंवा एखाद्या कवीनं स्वतःचं सगळं शब्द भांडार रिकामा करून एखादी छानशी कविता करावी. मी तर एका यंत्राच्या सहाय्याने फक्त हे सौंदर्य बंदिस्त केलंय. मी आलेच, फराळाचं बघते. ठीक आहे, मी आलोच. पार्वती, अशी आत का निघून आलीस? काही नाही हो, कामं आहेत. खोटं बोलतेस? अहो नाही, खरंच. तस्वीर आवडली नाही? आवडली ना, छान आहे. मग मला जरा अवघडल्यासारखं झालं म्हणून. अवघडल्यासारखं का? श्रीरंग भाऊजी माझी एवढी स्तुती करत होते, मला नाही. म्हणून
तुझं आपलं भलतंच काहीतरी. इथे आमच्याबद्दल दोन बरे शब्द कोणी बोलत नाही आणि तुझ्यावर स्तुती सुमनं उधळली जात असताना तू. श्रीरंग भाऊजींसारख्या परक्या पुरुषाकडून स्तुती सुमना उधळून घेण्याची काहीच गरज नाहीये. पार्वती, काय बोलतेस तू हे? मला नाही आवडलं त्यांनी माझ्याबद्दल, तुझ्या रूपाबद्दल चांगलं बोललेलं. जे सत्य आहे ते आहे. तू आहेसच सुंदर, त्याला तो बिचारा श्रीरंग तरी काय करणार? मला नाही वाटत मी सुंदर वगैरे आहे. आणि जर असेनच तर त्याबद्दल बोलण्याचा हक्क फक्त तुम्हाला आहे. इतर कोणालाही नाही. श्रीरंगाच्या मनात खरंच तसं काही नव्हतं याची आम्हाला खात्री आहे. नाहीतर सगळ्यात आधी आम्हीच त्याला. मला कल्पना आहे त्याची, पण तरी सुद्धा कसं आहे, विलायतेहून आलेलं बेण आहे ते. वागण्या बोलण्यात थोडा मोकळेपणा आहे त्याच्या, पण मन कसं स्वच्छ आहे. तुम्हाला जर वाटत असेल माझं चुकलंय तर मी त्यांची माफी मागायला तयार आहे. छे गा, त्या बिचाऱ्याच्या ते लक्षातही आलं नसेल. पण एक सांगू पार्वती, खरंच खूप सुंदर छायाचित्र काढलंय त्यानं तुझं. माझे डोळे थोडे तिरळे वाटतात का हो? अजिबात नाही. नाक सुद्धा थोडं वाकडं झाल्यासारखंच वाटतंय. भ्रम आहे तुझा. आपण जसे असतो तसेच छायाचित्रात दिसतो आणि म्हणून हे छायाचित्र खूप सुंदर आहे. कारण ते तुझं आहे. आता त्या टेकडीवर मंदिर नाहीये, फक्त एक गुहा आहे आणि त्या गुहेत एक मूर्ती आहे. तिला लोक भैरवकाली म्हणतात. बरं, मग सुरुवातीपासूनच हा भाग जरा दुर्लक्षित आहे, त्यामुळे तिथे नको त्या माणसांची वर्दळ आहे. स्वतःला तांत्रिक मांत्रिक म्हणणारे फोंदू, त्यांची इतकी दहशत आहे की तिथे सामान्य माणसं फिरकतही नाही आणि म्हणूनच चोर आणि गुन्हेगारांचं फावतं. म्हणूनच काही महिन्यांपूर्वी गावातल्या काही माणसांनी पुढाकार घेऊन एक मंदिर जीर्णोद्धार समिती बनवली. आणि आपण त्याचे कोण आहात? अध्यक्ष? नाही रे बाबा, एक तर या समित्या बिमित्यांवर माझा विश्वास नाही. समिती कसली बनवता? गावातले 5-10 टगे घ्या आणि घुसा सरळ. कोणी वेडवाकडं काम करताना दिसतं तर त्याला तिथल्या तिथे ठोका आणि फोडा नारळ मंदिराच्या बांधकामाचा. हे सगळं ऐकून तुम्ही यात नाही आहात ते बरंच आहे. कालपर्यंत नव्हतो, पण आज आहे. काल आणि आज मध्ये असा काय फरक आहे? दामोदर परांजपे, आमचा जिवलग मित्र, तो या समितीचा सचिव होता. खरं तर त्यानेच पुढाकार घेऊन हा सगळा उद्योग केला. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर हल्ला झाला. कोणीतरी त्याच्या डोक्यावर जखम करून मारायला सोडलं होतं जंगलात. वाड्यावर काम करणाऱ्या एका बाईने त्याला पाहिलं म्हणून बरं. त्याचं हे अपूर्ण राहिलेलं काम आम्हाला पूर्ण करायचंय. खरं तर हे आम्ही आमच्या पद्धतीने करू शकलो असतो, पण त्या मूर्ख दाम्याने आमच्याकडनं वचन घेतलंय.
हिंसा करायची नाही. माझ्याकडून काय अपेक्षा आहे तुमची? तू इंजिनियर आहेस आणि प्रश्न बांधकामाचा आहे. तेव्हा तूच सांग, तू आम्हाला काय मदत करू शकतोस? सरकारी अधिकारी म्हणून विचारत असशील तर काहीच नाही, पण एक मित्र म्हणून विचारत असशील तर तू सांगशील ते. फक्त त्याआधी मला ती जागा पाहावी लागेल. तू सांग, केव्हा जायचं? कधीही. बरं, मला रघुनाथ पंतांना भेटायचं आहे. मी त्यांना भेटून घेतो. तू येतोयस? नको रे बाबा, आमच्या दर्शनाने त्यांचा दिवस वाईट जायचा. तुमचं चालू दे. महादेवा. वा, सर्वच तस्बिरी उत्तम काढले. हो तर आपला वाडा खूपच दिमागदार दिसतोय आणि पार्वतीची तस्वीरे त्यांनी खूप छान काढली. बोलावलं पंत? या या श्रीरंग पंत, फारच अप्रतिम काढल्यात तस्बिरी. तुम्ही अगदी कसलेले कलावंत आहात. हे तंत्र आहे पंत. कला कसली आली यात? छे छे, असं कसं? नेमकं काय टिपायचं हे कळायला आणि ते टिपता यायला अस्सल कलावंताची दृष्टी लागते. श्रीरंगपंत, याचा मोबदला म्हणून आम्ही... काय बोलताय पंत? नाही, आम्हाला ठाऊक आहे त्याचं मोल करता येणार नाही. तुमच्या तस्बिरी अमूल्य आहेत. शास्त्री कुटुंबातल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी अमर करून टाकलाय तुम्ही हा वाडा, त्यातल्या व्यक्ती. केवळ कृतज्ञता म्हणून आम्ही तुम्हाला... नाही पंत, मी नाही घेऊ शकत. आम्ही दुखावले जाऊ आणि घेऊन मी दुखावला जाईन. पण यातून काहीतरी मधला मार्ग हा काढायलाच हवा ना श्रीरंगराव? ठीक आहे, मग आता नको. मला लागेल तेव्हा मी मागून घेईन. म्हणजे कधीही नाही? नाही, तसं नाही. आणि समजा असं राखून ठेवलेलं मागणं नंतर नाही देता आलं तर? घाबरू नका भालचंद्रराव. मी असं काहीही मागणार नाही जे रघुनाथ पंतांना देता येणार नाही. अमृता, मी तुला सांगत नव्हतो का आपण लांब नको जाऊया, आपण वाड्यातच खेळूया. चल. अमृते, तुला सांगत नव्हतं का हीच ती चटकीन. चल आपण जाऊया. ए थांब, ती चटकीन नाहीये, ती तर म्हातारी आजी आहे. थांब, मी तिला बोलवते. आजी नको. दिनो भित्री वागूबाई, दिनो भित्री वागूबाई. हे अमृते, तुला आधीच सांगून ठेवतो, मी कोणालाच भीत नाही. हो का? मग उद्या सकाळी त्या आजीच्या मागे त्या डोंगरावर जाऊन दाखव, मग मी तुला कधीच नाही चिडवणार.